आपण पाहत आहात महाड तालुक्यातील लोकप्रिय न्यूज चॅनल माझे महाड। महाडमध्ये गेल्याच काही दिवसांपूर्वी मुंबई गोवा महामार्गावर अर्थातच नडगावच्या हद्दीत दरड पहिल्याच पावसात कोसळली होती, पण कोणतीच जीवितहानी झाली नव्हती। मात्र राष्ट्रीय महामार्ग विभागाचे दुर्लक्ष झालेले दिसून येते, कारण मार्च, एप्रिल, मे हे 3 महिने उलटून गेले तरी दरड कोसळू नये याकरिता कोणतीच उपाययोजना राबवली नाही। त्यातच आता जुलै महिना सुरू असून गेले 2 ते 3 दिवसांपासून महाड तालुक्यात मुसळधार पाऊस पडतोय। नडगाव नजदीक असणारा डोंगर हा भुसभुशीत झाला असून दरडीच्या स्वरूपात निर्माण झाला आहे आणि हीच दरड कधी पण कोसळू शकते व मुंबई गोवा महामार्गावरील जीवितहानी मोठ्या प्रमाणात होऊ शकते अशी दाट शक्यता वाहन चालकांकडून वर्तवण्यात येत आहे। या नडगाव नदीत वारंवार दरड कोसळण्याचे प्रसंग होत आहेत, तरी प्रशासनाचं अतिशय दुर्लक्ष आहे। आम्ही रात्री नाईट शिफ्ट, सेकंड शिफ्ट, एमआयडीसी मध्ये कामगार म्हणून काम करत आहोत, तरी पण या रस्त्यावरती येणारे दगड धोके आणि इथं नसणाऱ्या लाईटची सुविधा त्यामुळे आमचा अपघात होऊ शकतो। माझं ह्या आमदारांना तसेच नवनिर्वाचित खासदारांना एवढीच कळकळीची विनंती आहे, जे प्रशासनाचं दुर्लक्ष आहे त्यांना लक्ष घालण्यासाठी विनंती करा, कारण गेले कित्येक महिने हा प्रसंग असाच आहे। त्यामुळे पुढे होणाऱ्या अपघाताची वाट न पाहता प्रशासनाला कडाडीचा जबाब आहे आमचा। प्रशासनाला ही विनंती आहे, इथं जी दरड कोसळण्याची शक्यता आहे त्याच्या आधीच प्रशासनाने जागं व्हावं आणि ही जी दरड कोसळते तिथं लक्ष द्यावं, ही प्रशासनाला आमची खूप विनंती आहे हात जोडून, की इथं येणाऱ्या जाण्याची आम्हाला सुद्धा इथं भीती वाटते येण्या जाण्याची। इथं कुठं काही होईल हे सांगता येत नाही मध्यरात्री। तर कसं आहे, या दरडीची भीती वाटते की पाऊस या थांबून असतो, ते थांबवले का कधी असं वाटतं बाहेर पडायला जावं तर पावसाची पूर्ण शक्यता पूर्ण हे होती। इथं जायला एवढी भीती वाटते की कधी काय कोसळ कधी काय नाही, त्याच्यामुळे ते आपल्याला म्हणजे जीव धोक्यात जाऊन इथनं जायला लागते। ग्रामपंचायत नडगाव तर्फे बिरवाडी या विद्यमान सरपंच सौ मालतीताई नरेश पवार, माजी उपसरपंच शैलेश भाऊ मांडे, ग्रामपंचायत सदस्य पूजा महाडिक, तसेच मी विद्यमान सदस्य आणि माजी उपसरपंच नितेश हाटे LNT कारभाराकडे कंपनीकडे आम्ही वेळोवेळी 3 महिन्यापासून पत्रव्यवहार करतोय, परंतु ते सतत उडवडीची उत्तरं देतात। ते आम्हाला असे सांगतात की तुम्ही प्रांतांकडे या सर्व गोष्टीची जबाबदारी, कधी बोलतात PWD कडे, आणि कुठल्याही प्रकारे योग्य काम करत नाही। मागे रात्री 9:30-10 वाजता मे 21 मेला दुर्घटना घडली होती, दरड कोसळली, त्यावेळेस यांचा संपर्क होऊ शकला नाही, म्हणून आम्ही वाहतूक पोलिसांना तिथं सूचना देऊन त्यांना संपर्क करून त्यांना जेव्हा संपर्क केला त्याच्यानंतर ती रात्री 11-12 वाजता ती दरड काढण्यात आली। आता एक 4 ते 5 दिवसापासून असं निदर्शनात येत आहे की इथं फार मोठी जीवितहानी होण्याची शक्यता आहे, दरड कोसळण्याची शक्यता आहे, आणि जर एखादी वाहन त्या दरडीखाली अडकलं तर फार मोठे, मग सांगू शकत नाही आकडा की 1 ते 2 लोक किंवा एखाद्या बसवरती झाल्या तरी 20, 25, 50 लोक त्या दरडीखाली दडपण्याची शक्यता आहे आणि फार मोठी जीवितहानी होण्याची शक्यता आहे। तर आम्ही शासनाला अशी विनंती करतो की हे जे मजूर अधिकारी आहेत LNTचे, तर यांना योग्य ती समज द्यावी। या संदर्भात आम्ही आमचे विद्यमान आमदार आदरणीय भरत शेटजी गोगावले यांची देखील भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करून या LNTच्या जे अधिकारी आहेत त्यांना समज योग्य ती देण्यात यावी अशी आम्ही प्रशासनाच्या वतीने विनंती करत आहोत। ब्युरो रिपोर्ट माझे महाड।